डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे मॅडम या पदार्थ विज्ञान शाखेच्या पुणे विद्यापीठाच्या डॉक्टरेट आहेत आणि समुचित एन्व्हायरोटेक या सामाजिक उद्योग संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. सध्या त्या क्लीन एनर्जी ॲक्सेस नेटवर्क आणि इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज INECC यासारख्या अक्षय ऊर्जा आणि पर्यावरण हवामान बदल यासारख्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच राष्ट्रीय संयोजिका म्हणून त्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. नूतनक्षम ऊर्जा व शाश्वत विकास जागतिक तापमानवाढीचे परिणाम या विषयात त्यांचा व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कामांचा 25 वर्षाचा अनुभव आणि अभ्यास त्यांच्याकडे आहे. तसेच या विषयावर त्या विविध शैक्षणिक संस्थांसोबत अध्यापनाचंही कार्य करत आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत. निर्धूर चुलीच्या रचना विकसित करण्यापासून ते काडी कचऱ्यापासून बायोचार बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेले आहे. त्याचे महत्त्वाचे संशोधन त्यांनी केलं आहे. त्या आपल्या दैनंदिन व्यवहारांचा पर्यावरणावर किती परिणाम होत असतो हे स्वतः आपल्याला मोजता यावे यासाठी कर्वे मॅडम यांनी समुचित कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटर ही संकल्पना मांडली आणि मराठीतून विज्ञान शिकवणाऱ्यांसाठी व शिकणाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संदर्भ या नियतकालिकांच्या संपादक गटात त्या सहभागी आहेत. 2023 साली विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या विज्ञान विदुषी या भारतातील 75 आघाडीच्या महिला वैज्ञानिकांवरील पुस्तकात त्यांच्यावरील लेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर अशा मॅडम आपल्याला आज तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्याला इथे व्याख्यान देणार आहे. तर मॅडमचं मी स्वागत करतो आणि आमच्या आसमंतचे नंदकुमार पटवर्धन साहेब यांना त्यांचे स्वागत करण्यास मंचावर बोलवतो. नमस्कार. तर शाश्वत आणि जबाबदार पर्यटन असा विषय मला दिलेला होता आणि त्याच्याबरोबर आणखी जे 2-3 प्रश्न विचारले होते त्या अनुषंगाने मी मांडणी करणार आहे. तर पहिल्यांदा आपण मानवी समाजासाठी सस्टेनेबिलिटी किंवा शाश्वतता म्हणजे काय ह्याचा थोडासा विचार करूया. जर आपण माणसांचा इतिहास बघितला म्हणजे साधारण जे 2.5 लाख वर्षापासनं होमोसेपियन्स पृथ्वीवरती आहेत, वेळोवेळी पृथ्वीचं पर्यावरण बदलत गेलेलं आहे. पृथ्वीची भौगोलिक रचनाही बदलत गेलेली आहे. 4 अब्ज वर्षाचा जो पृथ्वीचा इतिहास आहे तो जर आपण बघितला तर पृथ्वीची भौगोलिक रचना बदललेली आहे, जीवसृष्टी बदललेली आहे, वातावरणसुद्धा बदललेलं आहे आणि ह्या सगळ्या बदलांना जे सजीव त्या वेळेला होते ते प्रतिसाद देत गेलेले आहेत. माणसांचाही आपण जर सगळा इतिहास बघितला तर आपणही आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाप्रमाणे बदलत गेलेलो आहोत आणि हे ह्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, पण हे लक्षात घेण्याची गरज आहे. होमोसेपियन ही जी आपली प्रजाती आहे आज माणसांची, आपली उत्क्रांती आफ्रिकेमध्ये झाली आणि त्याच्यानंतर आफ्रिकेतनं हळूहळू माणसं जगभर पसरली. आपल्या आधीच्या काही मानवी प्रजातीसुद्धा आफ्रिकेमध्ये उत्क्रांत होऊन आपल्या आधी जगात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या होत्या. पण होमोसेपियन्सनी जवळजवळ सगळं जग व्यापून टाकलं आणि आधी तिथे जी माणसं होती त्यांनाही आपण मारून टाकलेलं आहे. त्यामुळे आता होमो ह्या जीनसमध्ये आपण एकच प्रजाती शिल्लक राहिलेलो आहोत. माणसांचा जवळजवळ गेल्या 11,000 वर्षांपूर्वीपर्यंत एक पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन राहणं याच्या पलीकडे आपण फारसं काही बदल असा केलेला नव्हता. शिकार करणं, कंदमुळं, फळं वगैरे गोळा करणं ह्याच्यावरतीच आपलं जगणं अवलंबून होतं. ह्या सगळ्या कालावधीमध्ये सातत्याने काही काळ हिमयुग आणि काही काळ हवामान गरम असणार अशी चक्र चालू होती. शेवटचं हिमयुग हे 11,000 वर्षांपूर्वी संपलं आणि ते संपल्यानंतर जी परिस्थिती बदलली त्याला प्रतिसाद म्हणून माणसांचं भटकणं बंद झालं
आणि लोक एका ठिकाणी स्थिरावायला लागली, शेती करायला लागली. शेती आणि पशुपालन ह्या दोन गोष्टींची सुरुवात ही शेवटचं हिमयुग संपल्यानंतर झाली आहे असं आपल्याला दिसतं. त्या आधीचे सुद्धा काही पुरावे मिळालेले आहेत, पण ते दीर्घकाळ टिकू शकली नाही त्यांची शेती आणि पशुपालन, कारण पर्यावरणातही बदल सातत्याने त्यावेळेला होत होते. पण गेल्या 11,000 वर्षांमध्ये फार बदल झालेले नाही आहेत. ह्याच काळामध्ये आपण आधी शेती करायला लागलो, मग आपण शहरं वसवली, आपल्या संस्कृती निर्माण झाल्या, आपण तंत्रज्ञानाचा शोध लावला, त्यातून तांत्रिक प्रगती झाली, औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच्यानंतर आज जे एक ग्लोबली कनेक्टेड इकॉनॉमी अशा स्वरूप जे निर्माण झालेलं आहे ते औद्योगिक क्रांतीनंतरच्या घडामोडींमधनं झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या म्हणजे हा एक साधारण 11,000 वर्षांचा कालावधी असा आहे की ज्याच्यामध्ये पृथ्वीचा मध्ये भौगोलिक बदलही फारसे झालेले नाहीत आणि आपल्या वातावरणामध्येही फारसे बदल झालेले नाहीत. जीवसृष्टीमध्ये जे काही बदल झाले ते बरेचसे आपल्यामुळेच झालेले आहेत की काही प्रजाती नष्ट झाल्या आणि काही प्रजातींमध्ये आपण नव्याने त्याच्यात विशेषतः ज्या आपण माणसाळवल्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या प्रजाती त्याच्यामध्ये आपणच संकर करून नवीन प्रजातींची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे जीवसृष्टीतले बदलही हे आपल्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे झालेले आहेत असं एकंदरीत आपल्याला दिसतं. तर हा जो सगळा कालावधी आहे त्याला होलोसीन असं जिओलॉजिकल भाषेमध्ये म्हटलं जातं की ज्याच्यात फार बदल झाले नाहीत असा एक स्थिर असलेला कालावधी. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर ह्याच्यात साधारण एक 200-100 वर्षांपूर्वीपासून बदल व्हायला लागलेले तेही आपल्यामुळेच होत आहेत. आणि त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे वातावरणामधलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, कारण आपण खनिज इंधनांचा मोठ्या प्रमाणावरती वापर करतो आहोत. तर हाही बदल आपल्यामुळेच झालेला आहे. म्हणजे नैसर्गिकरित्या फारसे बदल झालेले नाहीत, जे काही बदल झालेत ते माणसांमुळे झालेले आहेत. त्यामुळे आता माणसं पृथ्वीवर नियंत्रण म्हणजे पृथ्वीच्या सिस्टीम्स ज्या आहेत सगळ्या त्याच्यावरती माणसांचं नियंत्रण आहे. म्हणून साधारण 10-1 वर्षांपूर्वी कारण हे सगळे जे एरा आणि पॉक्स असतात किंवा ज्युरॅसिक हे सगळ्यांच्या परिचयाचं आहे किंवा आत्ता मी सांगितलं होलोसीन, ही सगळी नावं जिओलॉजिस्ट लोक ठरवतात. तर जिओलॉजिस्ट लोकांकडे असा एक प्रस्ताव आलेला होता की आत्ताचं जे युग आहे त्याला अँथ्रोपोसीन असं नाव दिलं गेलं पाहिजे, कारण आता माणसंच पृथ्वी चालवत आहेत. त्यामुळे अँथ्रो म्हणजे माणसांचं युग असं आपण याला नाव देऊया. त्याच्यावर 10 वर्ष चर्चा झाली आणि 10 वर्षाच्या चर्चेमध्ये त्यांचं एकमत या गोष्टीवर होऊ शकलं नाही की अँथ्रोपोसीन म्हणायचं तर खरं, पण त्याची सुरुवात केव्हापासून धरायची. माणसं शेती करायला लागली तेव्हापासून धरायची का औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून धरायची का म्हणजे पहिला अणुबॉम्ब फोडला गेला तेव्हापासून धरायची. याच्यावरती बराच खल होऊन एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे जिओलॉजिस्ट लोकांनी हा प्रस्ताव रद्द केला. पण दरम्यानच्या काळात इतर लोक हा शब्द वापरायला लागले आणि अगदी नेचरचं सुद्धा अँथ्रोपोसीन नावाचं एक नियतकालिक आहे. त्यामुळे आता हा शब्द बऱ्यापैकी प्रचलित झालेला आहे. जरी जिओलॉजिकली अजून आपण होलोसीनमध्ये असलो तरी सुद्धा सर्वसाधारणतः आता माणसांचं युग आहे असं एक मानलं जातं. तर ह्याच्यामध्ये शाश्वततेचा सस्टेनेबिलिटीचा संबंध कुठे येतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला एक छोटंसं गणित करता येऊ शकतं की पृथ्वीचं जे एकूण जमिनीचं क्षेत्रफळ आहे, एकूण जे जमीन म्हणजे आपण समुद्र सोडून देऊया, जिथे माणसं राहतात ते जमिनीचं क्षेत्रफळ हे साधारणपणे 15 कोटी चौरस किलोमीटरचं आहे. आणि जेव्हा आपण शेती आणि पशुपालन अशा म्हणजे भटके शिकारी असं जेव्हा आपलं जगणं होतं तर एखाद्या व्यक्तीला जर आपल्या परिसरातनंच आपल्याला लागणारी सगळी संसाधनं मिळवायची असतील ह्या पद्धतीच्या जीवनशैलीमध्ये तर साधारणपणे 10 चौरस किलोमीटर जागा ही प्रत्येक माणसामागे लागते.
कारण तुम्ही जाऊन एखाद्या झाडाची फळं काढून आणली, त्याच्या मुळ्या त्याचे कंदमुळं काढून आणली, तर पुन्हा तिथं ती निर्माण व्हायला जो वेळ लागतो त्या वेळात तुम्हाला बाकीच्या ठिकाणी त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. किंवा एखाद्या प्राण्याची तुम्ही शिकार केली तर पुन्हा तेवढा मोठा प्राणी होण्यासाठी वेळ जावा लागतो, त्यासाठी तुम्हाला जास्ती क्षेत्राची गरज पडते. त्यामुळे दर 10 चौरस किलोमीटरमध्ये एका माणसाचं भरण पोषण होऊ शकतं. तर हा जर आपण हिशोब केला तर 15 कोटी चौरस किलोमीटर आणि दर 10 किलोमीटर मागे एक माणूस. तर संपूर्ण जगामध्ये अगदी थिअरिटिकली, म्हणजे कारण कसं आहे की एव्हरेस्टच्या टोकावर तुम्ही राहू शकत नाही, त्यामुळे हे सगळेच्या सगळे 15 कोटी चौरस किलोमीटर काही आपल्याला वापरात आणता येत नाहीत. पण तरी आपण एक हिशोब म्हणून बघितलं तरी 15 लाखापेक्षा जास्ती लोक पृथ्वीवरती एकमेकांच्याशी स्पर्धा न करता राहू शकत नाहीत भटक्या जीवनशैलीमध्ये. आणि ही आपली जीवनशैली काही जवळजवळ 11,000 वर्षांपूर्वीपर्यंत होती, कारण संपूर्ण जगातली माणसांची संख्याही कमी होती. 11,000 वर्षांपूर्वी जेव्हा आजूबाजूची परिस्थिती बदलली हिमयुग संपल्यानंतर, त्याच सुमाराला साधारणपणे आत्ताचा जो वैज्ञानिकांचा हिशोब आहे त्याप्रमाणे सगळ्या जगात मिळून 5 ते 6 लाख माणसं होती. आणि कदाचित व्यावहारिकदृष्ट्या ह्या जीवनशैलीची ती मर्यादा होती, कारण मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काही माणसं राहू शकत नाहीत. त्यामुळे 15 लाख ही थिअरिटिकल लिमिट आहे, प्रत्यक्षातली मर्यादा ही त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे. ती कदाचित 5-6 लाखाची असावी. त्यामुळे तेही एक कारण होतं की ज्याच्यामुळे की काय आहे की लाखो वर्ष माणसं ज्या पद्धतीने जगत आली आहेत ती का बदलावं असं वाटलं असेल लोकांना, हाही विचार करायला हवा ना. म्हणजे तुम्ही बाहेर पडलाय आणि तुम्हाला शिकारच मिळत नाही, दुसरंच कोणीतरी येऊन तुमच्या तुमच्या इथलं शिकार करून घेऊन गेलेत, किंवा तुम्हाला काही फळंच मिळत नाहीत कारण दुसरं कोणीतरी येऊन फळं तोडून घेऊन गेलंय. असं जर पुन्हा पुन्हा व्हायला लागलं आणि तुमच्या संसाधनं मिळवण्याच्या ज्या मोहिमा आहेत त्या अयशस्वी व्हायला लागल्या, तर तुम्हाला असं एक आउट ऑफ डेस्परेशन आता वेगळं काहीतरी करून पाहायला पाहिजे असं वाटायला लागतं. तर त्यामुळे म्हणजे शिकारी आयुष्य हे अपयशी ठरायला लागल्यामुळे सुद्धा लोक शेतीकडे वळली असावीत, की मला जर भटकून संसाधनं मिळवता येत नाहीये तर माझी मी काही निर्मिती करू शकतो का. आणि तोपर्यंत माणसांचा मेंदूही बऱ्यापैकी विकसित झालेला होता, त्यामुळे बीपासनं झाडाची वाढ कशी होते हे त्याला कळायला लागलेलं असल्यामुळे त्यांनी हे प्रयोग केले असावेत. आणि असं समजलं जातं की कसं आहे की कुठेतरी जायचं, कुठले तरी प्राणी मारून आणायचे, याच्यात फारसं डोकं वापरावं लागत नाही. पण तुम्हाला वनस्पती ओळखता येणं, केव्हा किती कुठली फळं केव्हा तोडायची, कुठे तुम्हाला भूछत्र मिळणार आहेत जी खाता येतील, जी विषारी नाही आहेत, कुठले किडे तुम्ही खाऊ शकता, कुठली कंदमुळं ही खाण्यासारखी आहेत, ह्या सगळ्यासाठी बरंच डोकं चालवावं लागतं. आणि त्यातूनच तुम्ही निसर्गाचं निरीक्षण करता आणि बरीचशी कोडी तुम्हाला उलगडायला लागतात. आणि सर्वसाधारणतः हे काम महिला प्राधान्याने करत होत्या, त्यामुळे शेतीचा शोधही महिलांनीच लावला असावा असं बऱ्याच वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. महिला ह्या मानवातल्या आद्य वैज्ञानिक आहेत, कारण ही सगळी निरीक्षणं त्यांनी केली आणि त्यांनी आपापसात शेअर केली. पुन्हा बाळणपण हेही महिलांनाच करावं लागतं आणि त्याच एकमेकींची त्याच्यामध्ये काळजी घेतात. त्यामुळे जीवशास्त्राविषयी सुद्धा त्यांना जास्ती माहिती करून घेणं हे त्यांना स्वतःला जगण्यासाठी आवश्यक होतं. त्यामुळे आद्य वैज्ञानिक ह्या महिला आहेत आणि शेतीचाही शोध महिलांनी लावला असावा असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. तर शेती आपण करायला लागलो तेव्हा हे गणित बदललं. तर ते कसं बदललं, तर जेव्हा आपण शेती करतो तेव्हा कमी जागेतनं आपल्याला जास्ती उत्पादन काढता येतं निसर्गापेक्षा. त्यामुळे 10 चौरस किलोमीटरमध्ये जिथे एकाच माणसाचं भरण पोषण होऊ शकत होतं तिथे आता 50 लोकांचं भरण पोषण व्हायला लागलं. म्हणजे शाश्वततेची जर काही समस्या निर्माण झालेली असेल की 5-6 लाख लोकांपुरतं नाही आहे निसर्गात संसाधन, त्याच्या पलीकडेच लोकसंख्या वाढायला लागली, तर मग शेती करून आपण संसाधनांचीच उत्पादकता वाढवली आणि त्या पद्धतीने आपण सस्टेनेबिलिटीचा किंवा शाश्वततेचा प्रश्न सोडवला. पण याच्यामुळे
आणखी काही गोष्टी झाल्या. आता शेती करायला लागल्यानंतर ही जी मर्यादा होती की त्याच क्षेत्रफळामध्ये किती माणसं राहू शकतात, तर ती मर्यादा जवळजवळ 7.5 कोटीपर्यंत पुढे गेली. पण मला जर ह्या ठिकाणी शेती करायची असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणून मला पाणी आणावं लागणार आहे. दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणचा कचरा मला तिथे जिरवावा लागेल खत म्हणून. त्यामुळे काही जागा आपल्याला सोडून द्याव्या लागतात. तिथे आपण उत्पादक म्हणजे तिथली संसाधनं वापरून आपण आपल्या ताब्यातल्या जागेमध्ये उत्पादन करायला लागतो. त्यामुळे इथे ही वास्तवातली मर्यादा ही 7.5 कोटीपेक्षा कितीतरी कमी असणार हे उघड आहे. शेतीमध्ये पण बदल होत गेले. म्हणजे अगदी प्राथमिक स्वरूपाची शेती माणसं फार काळ करत राहिली नाहीत. शेतीतही तंत्रज्ञान येत गेलं. पाण्याच्या संदर्भातली अनिश्चितता कमी करण्यासाठी कालवे बनवणं, दुसरीकडून पाणी कसं आणायचं, माणसांचे आणि प्राण्यांचे श्रम वापरून आपण शेती करायला लागलो. त्यासाठी पण बरेचसे प्राणी आपण माणसाळवले. त्याच्यासाठी आपण नवीन प्रकारची यंत्र बनवली. त्यामुळे तंत्रज्ञानाची सुरुवात ही पण शेतीतनं झाली. शेतीमुळे आणखी एक गोष्ट झाली. शेतीमुळे माणसांचं जमिनीशी भावनिक नातं तयार झालं. जेव्हा तुम्ही भटके असता तेव्हा तुम्ही जिथं राहताय तिथं तात्पुरतेच राहणार असता. तिथली परिस्थिती बिघडली तर तुम्ही चंबूगव्हाळा आवरून दुसरीकडे जाता. त्यामुळे भटक्या लोकांसाठी स्वतःच्या मालकीच्या जितक्या कमी गोष्टी असतील तितकं चांगलं असतं. प्रवास करताना आपली बॅग जितकी हलकी असेल तितका आपण आनंदात प्रवास करू शकतो. त्यामुळे वस्तूंची मालकी ही आसक्ती नसते भटक्या माणसांना आणि जमिनीशी त्यांचं काही भावनिक नातं नसतं. या दोन्ही गोष्टी शेतीनंतर बदलल्या. आणि आपण विचार करू शकतो, म्हणजे आपल्याला इतिहासातही माहिती आहे की सगळी युद्ध ही जमिनीच्या मालकीवरनं झालेली आहेत. आपल्या कुटुंबातले कलह हे सुद्धा जमिनीच्या मालकीवरनंच झालेले असतात. त्यामुळे शेतीमुळे आपण बरीचशी संकटं आपल्यासाठी निर्माण केली, कारण जमिनींशी आपलं नातं जोडलं. त्यामुळे बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं आहे की शेती करायला लागणं ही माणसांची पहिली चूक होती, कारण त्यातून पुढे खूप सारे संघर्ष निर्माण झाले. पण शेती आपण करायला लागलो. दुसरं असं झालं की शेत जर माझं असेल तर माझ्या कुटुंबामध्ये जितकी जास्ती माणसं असतील तितकं फुकटचे कामगार मला उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकसंख्याही वाढायला लागली. एक जेनेटिक बदलही झाला की भटकेपणा जेव्हा आपला चालू होता तेव्हा जोपर्यंत मुलं आईच्या अंगावर पीत असत तोपर्यंत तिला पुन्हा गर्भधारणा होत नसे. परंतु स्थिरावल्यानंतर जे आपल्या आहारामध्ये बदल झाले त्याच्यामुळे एक जेनेटिक बदल असा झाला की प्रत्येक स्त्रीला होणाऱ्या मुलांची संख्या वाढली आणि त्या मुलांचं जगण्याची शक्यता पण वाढत गेली, कारण एका ठिकाणीच तुम्ही स्थिर आहात तिथे सुरक्षितता जास्ती येते. जे जुने सांगाडे वगैरे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये म्हातारा सांगाडे कुणाच कधीच सापडलेले नाही आहेत. सरासरी वय भटक्या लोकांचं हे 30-35 वर्षाचंच होतं, कारण तोपर्यंत माणसं मरून जायची आणि ती चांगली सुदृढ असायची, कारण त्यांचा आहार खूप चांगला होता, त्यांचे शारीरिक श्रम होते. त्यामुळे फिटनेस हा मुद्दा नाही आहे तिथे, पण संकटच इतकी असायची की त्याच्यामुळे माणसं मरून जात होती आणि कुठल्याही आजारावरती काही औषध नव्हतं. पण शेती करायला लागल्यावर स्थिरावल्यावर सुरक्षितता वाढली, मुलांची संख्या वाढली आणि मुलं वाचायलाही लागली. त्यामुळे झपाट्याने लोकसंख्या जगाची वाढायला लागली. जेव्हा औद्योगिक क्रांतीची बीज रुजली साधारण 16व्या शतकामध्ये, तोपर्यंत जगाची लोकसंख्या ही साधारणपणे 1 अब्जच्या घरात पोचलेली होती. म्हणजे आपण शेतीची जी मर्यादा होती ती ओलांडलेली होती. म्हणजे पुन्हा एकदा शाश्वततेचा प्रश्न निर्माण झालेला होता की शेतीतनंही सगळ्यांचं पोट भरणं शक्य नाही. मग आणखी उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञान हे कॉम्प्लिकेटेड होत गेलं आणि काही लोक शेती करण्याऐवजी शेतीला लागणारी अवजारं बनवण्याचं काम हे एक पूर्ण वेळाचं काम होऊन बसलं. त्यातून शहरीकरण व्हायला लागलं आणि काही लोक हे अन्न उत्पादनाचं काम करतील, बाकीचे लोक इतर कामं करतील, अशी श्रमविभागणी व्हायला लागली आणि आत्ता जे आपण आधुनिक शहरी जीवनशैली आहे त्याची सुरुवात व्हायला लागली.
ह्या जीवनशैलीमुळे म्हणजे ह्याच्यात जी तंत्र येत गेली त्याच्यामुळे खरं तर दर 10 चौरस किलोमीटरवर 100 माणसांचं भागू शकतं. पण ह्या जीवनशैलीतनं आणखी एक गोष्ट अशी घडली, विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर, की खनिज इंधनांचा आणि पेट्रोलियमचा शोध लागल्यानंतर दळणवळण व्यवस्था खूपच सुधारली. त्यामुळे जगाच्या पाठीवर ती कुठूनही कुठेही तुम्हाला लागणारी संसाधनं आणणं शक्य झालं. त्यामुळे भारत आणि चीनमधलं रेशीम हे युरोपमध्ये जायला लागलं आणि युरोपियन लोक रेशमाचे कपडे वापरायला लागले. तर पूर्वी कसं होतं की एखादा माणूस जरी मोठ्या एकरेसचा मालक असला तरी त्याची जीवनशैली आणि त्याच्या कामगाराची जीवनशैली ह्याच्यात फार फरक दिसत नसे. कारण त्यांना स्थानिक ठिकाणी जी संसाधनं उपलब्ध आहेत तीच उपलब्ध होती. फार फार तर काय, याच्याकडे 2 कपडे असतील तर त्याच्याकडे 4 असतील, त्याचे जरा जास्ती चांगले शिवलेले असतील. पण जगाच्या पाठीवरनं कुठनंही तुम्ही जेव्हा संसाधनं आणू शकता तेव्हा मग माणसाची जी हाव आहे त्याला मर्यादा राहत नाही. आणि ती मर्यादा सुटल्यामुळे आपल्याला असं दिसतं की शहरी जीवनशैलीमध्ये कितीही संसाधनं असली तरी ती पुरी पडणार नाहीत. कारण ज्यांच्याकडे पैसा आहे ते सगळी संसाधनं आपल्याकडे ओढायला बघतात. त्यामुळे जरी आपण साधारणपणे 1.5 अब्ज लोक सुखनैव जगू शकत असली तरी एक तर लोकसंख्या वाढत गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड आर्थिक सामाजिक असमानता निर्माण झालेली आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की जगातले सगळ्यात श्रीमंत लोक कोण आणि ते किती आहेत असं जर आपण मोजलं जागतिक पातळीवरती तर तो आकडा साधारणपणे 1.5 अब्जच्या घरात येतो. म्हणजे त्याच्यावरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुळातच संसाधनांची कमतरता आहे आणि हे 1.5 अब्ज लोक जगातलं सगळी संसाधनं कंट्रोल करतात. त्यामुळे जी आज आर्थिक सामाजिक असमानता आपल्याला दिसते त्याचं ते एक कारण आहे. पण ह्या सगळ्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शाश्वततेच्या मध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे किती माणसं आहेत आणि त्या माणसांची जीवनशैली काय, त्यांना किती संसाधनं लागतात. आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खूप लोकांमध्ये हा एक असा रोमॅन्टिसिझम असतो की आपण जुन्या काळासारखं जर जगायला लागलो तर आपल्याला शाश्वततेकडे जाता येईल. तेही चुकीचं आहे. कारण आता आपली जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज आहे, ती 10 अब्जावर स्थिरावणार आहे. 10 अब्ज लोक फक्त शेती करून नाही शाश्वत राहू शकणार आहेत. फक्त शेती करून शाश्वत राहायचं असेल तर लोकसंख्या आपल्याला 1 अब्जाच्या आत आणावी लागेल. पण त्याचबरोबर एकेकाळी आपण 15 लाख लोक सुद्धा शाश्वत जगू शकणार नाहीत अशा परिस्थितीत होतो. तिथून आपण अशा जीवनशैलींचा आणि तंत्रज्ञानाचा शोध लावला की 1 अब्ज लोक शाश्वत राहू शकतील अशी परिस्थिती आपण निर्माण केली. म्हणजे शाश्वततेचा प्रश्न हा लोकसंख्येशी निगडीत नाहीये, फक्त लोकसंख्येशी निगडीत नाही आणि तो आपण सोडवू शकतो. आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो सोडवू शकतो. त्यामुळे शाश्वततेसाठी तंत्रज्ञानाचा त्याग केला पाहिजे हा जो एक गैरसमज पसरलेला आहे तो पण आपण मनातनं काढून टाकूया. आपल्याला पारंपरिक शहाणपण आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याची सांगड घालून नवीन जीवनशैली निर्माण करणं शक्य आहे की ज्याच्या योगे 10 अब्ज लोक या पृथ्वीवरती सुखाने जगू शकतील. ते कसं करता येईल ह्याच्याकडे आपली वाटचाल व्हायला हवी. आत्ता आपण काय करतो की आत्ता आपण संसाधनं घेतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं आणि पृथ्वीच्या वातावरणात नाही आणि त्याचा वापर करून आपण आपल्यासाठी एक काहीतरी चांगलं आयुष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपण कचरा निर्माण करतो. पृथ्वी हा एक मर्यादित ग्रह आहे. ह्या पद्धतीने आपण अनंत काळापर्यंत शाश्वत राहू शकणार नाही. जरी आपण लोकसंख्या मर्यादित ठेवली तरी सुद्धा कधीतरी आपली संसाधनं संपून जातील. ह्या पद्धतीने जर एकरेषीय पद्धतीने आपण नुसती संसाधनं काढून वापरून त्याचं कचऱ्यात रूपांतर करत राहिलो तर त्यामुळे 2 गोष्टींकडे आपल्याला इथे बघणं आवश्यक आहे. एक म्हणजे दरवर्षी किती संसाधनं दर डोई सरासरी वापरली जातात आणि जगाची एकूण लोकसंख्या काय आहे.
तर ह्याची जर आपण जगाची आणि भारताची अशी दोन्ही आकडेवारी बघितली तर आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट होईल. पण ह्या एकरेषीय पद्धतीने आपण जी संसाधनं वापरत गेलेलो आहोत त्याचा एक परिणाम असा झालेला आहे की 2009मध्ये ही संकल्पना मांडली गेली की आपण संपूर्ण पृथ्वीची जी काही स्थिती आहे संसाधनांची ती ह्या पद्धतीने 9 मर्यादांमध्ये त्याच्याकडे बघू शकतो. आणि ह्या 9 मर्यादांवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. त्या प्रत्येक मर्यादेची एक लक्ष्मण रेषा आहे. ती ओलांडली नाही तर आपण दीर्घकाळपर्यंत या ग्रहावरती शाश्वत राहू शकतो. याला प्लॅनेटरी बाउंड्रीज असं ह्या संकल्पनेला म्हटलं जातं. 2009मध्ये जेव्हा हा विचार पहिल्यांदा मांडला गेला तेव्हा 9मधल्या 3 मर्यादा ओलांडल्या गेलेल्या होत्या आणि आत्ताच्या घडीला 9मधल्या 6 मर्यादा ओलांडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण खूप झपाट्याने जी काय आजची ही जागतिक सामाजिक आर्थिक व्यवस्था आहे ती कोसळण्याकडे वाटचाल करतो आहोत. कारण सगळ्या मर्यादा ओलांडल्या जातील तेव्हा संसाधनांची इतकी टंचाई निर्माण होईल की लोक एकमेकांशी मारामाऱ्या करायला लागतील. आणि काही अंशी ह्याची सुरुवात आपल्याला झालेली दिसते. राजकीय अशांतता जी बऱ्याचशा ठिकाणी वाढते आहे, कॉन्फ्लिक्ट्स वाढत आहेत. आपल्याला माहिती आहे की रशिया आणि युक्रेन यांच्यामधली जी लढाई आहे ती इंधन म्हणजे कोळसा आणि पेट्रोलियमच्या कंट्रोलसाठी आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातली जी लढाई आहे ती पाण्याच्या कंट्रोलसाठी आहे मुख्यतः. सगळ्याच्या मुळाशी तो विषय आहे. भारतातही राज्य एकमेकांशी भांडतात पाण्यावरनं. आपल्या शेजारी देशांची भांडणं आहेत पाण्यावरनं. आणि ह्या गोष्टी वाढत जातील जितकी संसाधनांची टंचाई वाढत जाईल तशी. तर त्यामुळे ही एक संकटाची चाहूल आपल्याला लागलेली आहे. आणि मी मगाशी ज्या आकडेवारीचा उल्लेख केला तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आजची जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे जी 10 अब्जावरती स्थिरावणार आहे. म्हणजे लोकसंख्येचा प्रश्न सुटलेला आहे. 3 गोष्टी याला कारणीभूत ठरलेल्या आहेत. 20व्या शतकामध्ये साधारण 1960 पासून जनन दर कमी होत गेला. म्हणजे 1960मध्ये दर महिलेमागे 5 मुलं जन्माला येत होती. आता ते प्रमाण सरासरी म्हणजे जागतिक सरासरी हे 2 वरती आलेली आहे. तर हे कसं घडलं तर याच्यामध्ये 3 गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे महिलांच्या शिक्षणावरती दिला गेलेला भर. जितके दिवस शिक्षण चालू राहतं तितकं लग्नाचं वय पुढे जातं. त्याच्यानंतर महिलांना संतती नियमनाची साधनं बहुतेक सर्व देशांमध्ये आता सहजगत्या उपलब्ध आहेत. एकेकाळी कायदेही असे होते की नवऱ्याची परवानगी असेल लेखी तरच त्या बाईला गर्भनिरोधक गोळ्या विकत घेता यायच्या. तर ही बंधनं आता नाही आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं कारण हे आहे की बालमृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर बालमृत्यूचं प्रमाण कमी झाल्याने लोकसंख्या कशी कमी होते तर लोकांना एक आत्मविश्वास येतो की ठीक आहे मला 2च मुलं झाली आम्हाला तरी ती जगणार आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी आणि आजही आपण जिथे लोकसंख्या म्हणजे जनन दर जास्ती आहे ते सगळे अशांत भाग आहेत. कारण जेव्हा आपली मुलं जगतील याची खात्री नसते तेव्हा जास्ती मुलं जन्माला घातली जातात. बांगलादेश हे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत सगळ्यात एक यशस्वी उदाहरण म्हणून सांगितलं जातं. बांगलादेश स्वतंत्र झाला 1971 साली. त्यावेळेला प्रत्येक महिलेमागे 6-7 मुलं जन्माला येत होती. ते प्रमाण त्यांनी 30 ते 40 वर्षांमध्ये 2वर आणलं. आणि त्याच्यामध्ये हा खूप मोठा भाग होता की मुलं जगायला लागली त्याबरोबर. कारण गरीब माणसं सुद्धा काही मूर्ख नसतात. त्यांनाही हे कळत असतं की आपल्याला जितकी खायला तोंड जास्ती आहेत तेवढं आपलं आर्थिक नियोजन बिघडणार आहे. त्यामुळे मुलं आपली जगतायत असं बघितल्याबरोबर मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण तिथे कमी झालं. आणि तेही एका कॉन्झर्वेटिव्ह मुस्लिम समाजामध्ये हे त्यांना यशस्वीपणे करून दाखवता आलं. भारतात सुद्धा आज आपण
आपली लोकसंख्या 1.3 अब्ज आहे, जी स्थिरावणार आहे साधारणपणे 1.6 अब्जाला. 1960 पासून भारतातही प्रत्येक जनसमूहामध्ये जनन दर कमी कमी होत गेलेला आहे. याच्या बाबतीत खूप खोटं नाटं पसरवलं जातं, पण तो सगळा धादांत खोटेपणा आहे. तुम्ही सेन्ससचा डेटा बघू शकता. प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये मुलांची संख्या कमी कमी होत गेलेली आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की मुलं जन्माला येण्याची संख्या कमी होऊन मग संख्या का वाढते? लोकसंख्या तर वाढली आहे, ती वाढते कारण माणसं जास्ती जगतायत. आयुर्मान, सरासरी आयुर्मान 1960 मध्ये साधारणपणे 40-45 वर्षाचं होतं जागतिक पातळीवरती, जे आता 80च्या घरात आलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला नवीन मुलं जन्माला येण्याची संख्या जरी कमी होत असली तरी तिसरी चौथी पिढी पण अजून आहे त्यांच्या आधीची. त्यामुळे एकूण संख्या वाढत गेलेली आहे. पण आता असं झालंय की 80 वर्षापर्यंत आयुर्मर्यादा आल्यानंतर ती 100 पर्यंत नेण्याचा वेग मंदावला, पण जनन दर मात्र कमी होत चाललेला आहे. बऱ्याच देशांमध्ये आता लोकसंख्या कमी व्हायला लागली, तिथे रिप्लेसमेंटच्याही खाली जनन दर गेलाय, त्यामुळे सरासरी वय वाढायला लागले लोकसंख्येचं. त्यामुळे लोकसंख्या आता स्थिरावतीये, कारण आता तो इफेक्ट दिसायला लागला जो 1960 साली सुरू झाला होता. कारण माणसं आणखी जगण्याचं प्रमाण आता कमी होत गेलेलं आहे. तर हे लोकसंख्येचं गणित आपण समजून घ्यायला हवं. त्यामुळे लोकसंख्येच्या नावाने साप म्हणून भुई दोपटणं हे पूर्णपणे आता बंद करूया. तो प्रश्न आपण मागच्या शतकात सोडवला. आता ह्या शतकात आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता असा आहे की जगातली 10% माणसं ही 50% संसाधनं कवटाळून बसलेली आहेत. आणि आर्थिकदृष्ट्या जी खालचे 50% लोक आहेत त्यांच्या वाट्याला 10% संसाधन आहेत. म्हणजे ही जी असमानता आहे, त्यातून निर्माण होणारे जे असंतोष आहेत ते आपल्यासाठी आज सगळ्यात धोकादायक आहेत. आणि त्यामुळे 21व्या शतकामध्ये आपल्यापुढे हे दुहेरी एक आव्हान असं आहे की माणसांकडनं होणारा एकूण संसाधनांचा वापर तर आपल्याला कमी करायचा आहे, पण तो करत असताना सगळ्या लोकांना एक चांगलं आयुष्य जगता येईल एवढा संसाधनांचा वापर करता आला पाहिजे, अशी स्थिती आपल्याला निर्माण करायची. म्हणजे संसाधनांचा वापर कमी करा हा उपदेश आपण कुणाला करायचा आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. हा उपदेश त्यांना करायचा आहे ज्यांचा संसाधनांचा वापर आवाक्याच्या बाहेर आहे, त्यांना नाही जे आज ग्रामीण भागामध्ये कसे बसे जगता आहेत. त्यामुळे ही आर्थिक असमानता, सामाजिक असमानता समजून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे झालं शाश्वततेबद्दल. पण मग आता शाश्वत विकास म्हणजे काय? म्हणजे आपल्याला संसाधनं सगळ्यांना समान प्रमाणात मिळायला हवी आहेत, मग ह्यातनं विकास कसा होईल? तर शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये एक असं चित्र सगळ्यांच्या परिचयाचं असणार आहे. 3 वर्तुळं एकमेकात गुंतलेली, समाजकारण, अर्थकारण आणि पर्यावरण. हे चित्रच मुळात चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये तिन्ही वर्तुळं सारख्या आकाराची आहेत. दुसरं म्हणजे हे चित्र ज्या पद्धतीने काढलेलं आहे, समाजकारण हे पर्यावरणाशिवाय होऊ शकतं का? पृथ्वीशिवाय माणसं जगू शकतात का? पण त्या सर्कलचा, त्या वर्तुळाचा काही भाग हा पृथ्वीच्या बाहेर आहे. तर हे चित्र खरं म्हणजे असं असायला हवं. पृथ्वीचं संपूर्ण पर्यावरण आहे, त्याच्यामध्ये अनेक सजीव जगतात, त्यातले आपण एक आहोत. त्यामुळे आपलं समाजकारणाचं वर्तुळ हे त्याच्या आतलं आहे. आणि माणसं एकमेकांबरोबर केवळ आर्थिक व्यवहार करत नाहीत, इतरही आपले अनेक नातेसंबंध असतात. त्यामुळे अर्थकारणाचं वर्तुळ हे समाजकारणाच्या आतलं एक वर्तुळ आहे. ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की कुठलीही आपली
बाहेरच्या पर्यावरणाच्या वर्तुळाला हानी पोचवत असेल तर ते आपल्यासाठी हानिकारकच असणार आहे. त्यामुळे अर्थव्यवहारातली कुठलीही गोष्ट ही पर्यावरणाचं संवर्धन कसं होईल ह्या दृष्टीनेच होणं हे आपल्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही दृष्टीने फायद्याचं आहे. त्यामुळे हा जो एक नेहमी वाद उभा केला जातो की पर्यावरण का विकास, हा वादच मुळात चुकीचा आहे. कारण जो विकास पर्यावरणाचा नाश करतो तो विकास नाहीच आहे, मुळी तो विनाशच आहे. त्यामुळे कुठलाही विकासाचा प्रकल्प हा पहिल्यांदा या दृष्टीनेच त्याच्याकडे बघितलं पाहिजे की याचे पर्यावरणावर काय परिणाम होणार आहेत आणि पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे, वृद्धी होणार आहे का हानी होणार आहे. हानी होणार असेल तर तो विकासाचा प्रकल्पच नाही. तर ही एक साधी व्याख्या आहे शाश्वत विकास म्हणजे काय याची. विकासाची संकल्पना सुद्धा काळाबरोबर बदलत गेलेली आहे. आपण बरेचदा जुन्याच संकल्पना धरून बसतो. 19व्या शतकामध्ये आज आपण ज्या पद्धतीचं अर्थकारण बघतो आहोत, ज्या पद्धतीच्या कंपन्या आहेत, त्याची सुरुवात ही 19व्या शतकामध्ये झाली आणि युरोपमध्ये ह्या कंपन्या स्थापन झाल्या आणि त्यातल्या काही आपल्या अगदी परिचयाच्या आहेत. ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी ही युरोपमध्ये भाग भांडवल गोळा करून, म्हणजे ज्याला आपण आज पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतो, तशी कंपनी होती. इंग्लंडमधली म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, डच ईस्ट इंडिया कंपनी होती. या दोन्ही भारतामध्ये आलेल्या आहेत. ह्या कंपन्यांनी काय केलं तर जिथं जातील तिथं त्यांनी निसर्गाची पर्वा केली नाही, तिथल्या माणसांचीही पर्वा केली नाही. त्यांचा भर हा फक्त आणि फक्त नफा कमवणं एवढ्यावरच होता. त्यामुळे त्यावेळी विकासाची संकल्पना काय होती तर जिकडून तिकडून काय ते ओरबडून आणायचं आणि आपली संपत्ती वाढवत न्यायची. याच्या उलट 20व्या शतकामध्ये हळूहळू लोकांच्या हे लक्षात यायला लागलं की अरे आपल्याला माणसांची थोडी तरी काळजी घेतली पाहिजे. कारण इंग्लंडमध्येच उठाव झाले, कामगारांची बंड झाली. तिथल्या कपड्याच्या मिल्समध्ये कामगारांवरती इतके अत्याचार होत असत की त्यांनी बंड केली आणि त्यातून लेबर राईट्स आणि कामगार कायदे आले. मग पुढे जाऊन मानवी हक्क पण काहीतरी गोष्ट असते, माणसांना काहीतरी विशिष्ट पद्धतीनेच वागवलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या संकल्पना नंतर आल्या. त्यामुळे 20व्या शतकातल्या उद्योजकांना हेही लक्षात आलं की आपला कामगार वर्ग जर सुदृढ आणि सुखी म्हणजे आनंदी असेल तर त्याची उत्पादकताही जास्ती असणार आहे आणि त्यामुळे आपला नफा पण जास्ती असणार आहे. त्यामुळे का होईना आपण निदान आपल्या कर्मचाऱ्यांची आपण काळजी घेऊया आणि आपल्याला ग्राहक तर सुखी ठेवायचेच आहेत आपले. त्यामुळे आपल्या आजूबाजूला जे आपल्याशी जोडलेली माणसं आहेत त्यांची काळजी घेण्याची एक प्रवृत्ती उद्योगधंद्यांमध्ये आली 20व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि 20व्या शतकाच्या शेवटी CSR ही संकल्पना आली की तुमचे कर्मचारी आणि तुमचे ग्राहक याच्या पलीकडचा जो समाज आहे त्याच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्याची पण फळं आपल्याला अप्रत्यक्षरित्या आपल्या वाढीव नफ्याच्या स्वरूपात मिळतात, हेही उद्योगांच्या लक्षात आलं. त्यामुळे 20व्या शतकामध्ये फक्त आर्थिक कारणावरती भर न राहता समाजकारणही त्यात समाविष्ट व्हायला लागलं. आणि अर्थातच ह्याच पद्धतीने आता 21व्या शतकामध्ये आपल्याला पर्यावरणालाही याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. म्हणजे जे आपला उद्योग जगत आहे किंवा जो काही आपला आर्थिक व्यवहार आहे तो जसा फक्त प्रॉफिट मेकिंगकडनं समाजाचंही भलं व्हावं ह्याकडे गेला, तसंच आता त्याला पर्यावरणही वाचवलं पाहिजे आपल्याला आपला उद्योग करताना, ह्याकडे जावं लागणार आहे. त्यामुळे एक नवीन संकल्पना गेल्या काही वर्षांमध्ये आलेली आहे ज्याला ग्रीन एंटरप्रेन्योरशिप किंवा हरित उद्योजकता असं म्हटलं जातं. की हे असे उद्योजक आहेत आणि हे सगळे नव्या पिढीचे तरुण उद्योजक आहेत बहुतेक याच्यामध्ये. त्यांना हे लक्षात आलेलं आहे की पर्यावरणाशी आपलं अस्तित्व जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला नफा तर कमवायचा आहे, आपल्याला रोजीरोटी कमवायची आहे, पण ते करताना समाजाचंही भलं व्हायला हवं आणि पर्यावरणाचंही भलं व्हायला हवं.
त्यामुळे हा जो ग्रीन आंतरप्रनरशिपचा विषय हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जसजसा यायला लागलेला आहे, तसाच त्याच्यामधून हरित पर्यटन हा विषय आलेला आहे. आणि त्याची ही भूमिका साधारण अशीच असायला हवी की पर्यटनामध्ये पर्यटनातून आपण पैसाही कमवायचा आहे, समाजालाही काहीतरी द्यायचं आहे आणि पर्यावरणाचं संवर्धनही करायचं आहे. त्यामुळे ही शाश्वततेची संकल्पना आपल्या पर्यटनाच्या कल्पनेशी जोडून घेणं हीच एक हरित पर्यटनातली जबाबदारी आहे. पर्यटनासाठी माणसं कशासाठी जातात हे काही मुख्य उद्देश असतात की काहीतरी टाइमपास करायचा. टाइमपासला मराठी शब्द पण नाही चांगला, पण मजा करायची, आराम करायचा आहे, हा एक उद्देश असू शकतो. काही लोकांना निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्यांचा तणाव कमी होतो, त्यातून त्यांना मानसिक शांतता मिळते, किंवा काही नवीन विचार करायचा आहे, आपल्याला नवीन काहीतरी निर्माण करायचं आहे म्हणूनही लोक दुसरीकडे जातात. आणि काही लोक हे केवळ स्वतःचे एकमेकांचे नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत किंवा सुधारायचे आहेत म्हणूनही पर्यटनासाठी जातात. तर ह्या सगळ्याचं आपल्याला भान ठेवायचंच आहे. आणि ते करत असताना हा जो 21व्या शतकातला विचार आहे तो आपल्याला पर्यटनाच्या व्यवसायामध्ये आणायचा आहे की ज्याच्यामध्ये पर्यटकांनी स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान पण दिलं पाहिजे, स्थानिक लोकांसाठी चांगलं जीवनमान कसं निर्माण होईल पर्यटनाच्या उद्योगातून हेही बघता आलं पाहिजे, आणि ते करत असताना स्थानिक पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ह्या दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात. तर ह्याच्यासाठी याच्यामध्ये 3 पद्धतीने आपण याच्याकडे बघू शकतो की एखादं पर्यटन स्थळ जर तुम्ही उभं करत असाल तर त्यावेळेला तुमचा विचार काय असला पाहिजे. पर्यटन स्थळ तुम्ही चालवताना किंवा पर्यटकांची टूर ऑर्गनाईज करणं वगैरे हा जो भाग आहे तेव्हा काय विचार केला पाहिजे, आणि पर्यटक म्हणून तुम्ही जाता तेव्हा काय विचार केला पाहिजे. तर यातला जो पहिला भाग आहे की स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान, तर शक्यतो आपण स्थानिक पातळीवरची संसाधनं वापरावी, योग्य मोबदला द्यावा, स्थानिक कारागीर वापरावेत, त्यांनाही योग्य मोबदला द्यावा. पर्यटन स्थळ चालवतानाही स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती कशी होईल त्याच्यातनं हे बघावं लागेल, आणि त्यासाठी कदाचित त्यांना काही प्रशिक्षणही द्यावी लागतील. त्यांनाही योग्य मोबदला त्यांच्या कामाचा मिळणं आवश्यक आहे. आपल्याला लागणारी जी काय वस्तू आहेत किंवा सेवा आहेत त्या स्थानिक पातळीवरूनच कशा मिळवता येतील याच्यावरती भर द्यावा. आणि पर्यटक म्हणून वावरताना तिथल्या स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. म्हणजे मला स्वतःला हा अनुभव आलेला होता की हे पर्यटन नव्हतं पण एक कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली होती, आणि त्याच्यामध्ये त्याचा काही भाग हा पुण्यामध्ये होता आणि काही भाग गोव्यामध्ये होता. आणि गोव्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या पंजाबी लोक जे आलेले होते पंजाबमधनं, त्यांनी भयंकर आरडाओरडा केला की आम्हाला पनीर खायला मिळालं नाही म्हणून. तर ज्या ठिकाणी तुम्ही गेला आहात तिथल्या संस्कृतीचा आनंद घेणं हेही आपल्याला तिथे करता आलं पाहिजे. त्यामुळे आवाजवी आग्रह धरू नये आणि स्थानिक संस्कृतीला आदर करावा आणि हातभार लावावा. स्थानिक लोकांसाठी चांगलं जीवनमान निर्माण करण्यासाठी आपण पर्यटन स्थळ एखादं जर तयार केलं असेल त्याच्या जोडीला आपण तिथल्या गावांसाठी किंवा वस्त्यांसाठी आणखी काही करू शकतो का. मग त्यात शाळांची दुरुस्ती असेल किंवा काही चांगला रस्ता करणं असू शकेल की जे आपल्या कामाच्या बरोबरीने जर केलं तर एक गुडविल निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होऊ शकतो. शक्य असेल तिथे स्थानिकांबरोबर जर भागीदारी केली तर ते सुद्धा शहाणपणाचं ठरू शकतं. पर्यटन स्थळ चालवताना आपण आपल्यासाठी ज्या आधुनिक सुविधा निर्माण करू तशाच आपल्याला त्या वस्तीसाठीही करता येतील का त्या करत असताना ह्याचाही विचार जर केलेला असेल तर त्यातूनही काही चांगले फायदे मिळू शकतात. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पाणी पुरवठा वगैरे. आणि स्थानिक पातळीवरती विशेषतः खूपच दुर्गम ठिकाणी आपण काही करत असलो तर तिथल्या काही कुप्रथा असतील तर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, शिक्षण आणणं तिथे,
काही सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं हेही आपण करू शकतो. आणि पर्यटक म्हणून वावरताना हा पण एक अनुभव घ्यायला हवा. म्हणजे हा मला पुन्हा एकदा मी एक उदाहरण देते आहे. वाराणसीला एके ठिकाणी मी गेलेले होते. खूप फॅन्सी असा रिसॉर्ट होता. पण त्या रिसॉर्टमध्ये त्यांनी एक अशी एक तिथे पाटी लावलेली होती की इथे आमच्या शेजारच्या गावामध्ये शाळा आहे, तर तुम्ही काही त्या शाळेमध्ये जाऊन शिकवू शकत असाल किंवा त्या शाळेला काही मदत करणार असाल तर आम्ही तुम्हाला इथे राहण्यासाठी जे आम्ही चार्ज करतो त्याच्यामध्ये सवलत देऊ. आणि तसा एक त्यांनी पर्यटकांसाठी एक अनुभव पण डिझाईन केला होता की त्या शाळेत जाऊन तुम्ही बघा तिथली मुलं कशी शिकता आहेत वगैरे. तर हा एक मला अभिनव तिथला उपक्रम वाटला. तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काही गोष्टींचा विचार करू शकतो. आणि स्थानिक संसाधनांचा वापर करत असताना कमीत कमी संसाधनातनं जास्तीत जास्त सुविधा कशा मिळवता येतील, पाण्याचा ऊर्जेचा वापर काळजीपूर्वक कसा करता येईल, अपव्यय होणार नाही. जे काय तुम्ही बांधकाम कराल किंवा बागा कराल, शेतं कराल ते गरजेपुरतं असावं. आणि नैसर्गिक परिसंस्थेला कमीत कमी धक्का लावून आपण काय करू शकतो याचा विचार करावा. पर्यटन स्थळाचं कार्बन अकाउंटिंग करावं, त्याचं इकॉलॉजिकल फुटप्रिंट काढावी त्याचं. पण ते करत असताना असं पण नको की काय होतं बरेचदा की आम्ही इको फ्रेंडली आहोत मग तुम्ही लोटा घेऊन झाडामागे जा, असंही नको. म्हणजे शाश्वततेसाठी आपल्याला काहीतरी सोयीसुविधांचा त्याग करावा लागतो असं पण होता कामा नये. त्यामुळे सगळ्या सोयीसुविधाही असल्या पाहिजेत आणि तरीही आपल्याला हे साध्य करता आलं पाहिजे की आपण शून्य कर्ब शून्य कचरा या संकल्पनांकडे कसं जाऊ शकतो. स्थानिक निसर्ग जाणून घेणं आणि त्याचा आदर करणं. म्हणजे उगाच जाऊन कुठेतरी फुलंच तोडली आहेत आणि काहीतरी मोठमोठ्यानी गाणी लावून नाचच करतोय असं कृत्य करू नये. पर्यटकांची पण ती एक जबाबदारी आहे. स्थानिक परिसंस्थेला हानी न पोचवताही आपल्याला आनंद घेता येऊ शकतो. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सगळ्यांनाच थोडा हा विचार केला पाहिजे. आत्ता आपण फार महत्त्वाच्या काळामध्ये जगतो आहोत. 2020 ते 2040 हा जो 20 वर्षाचा काळ आहे ह्याच्यामध्ये जे निर्णय घेतले जातील त्याच्यावरती पुढे जाऊन जर शिक्षण व्यवस्था वगैरे शाबूत राहिल्या तर आणखी एक 50-100 वर्षांनी लोक ह्या 20 वर्षांवरती PhDs करतील. आणि ह्या काळाला एक लेबल मिळेल की हा एक तर क्रियाशीलतेचा काळ होता किंवा निष्क्रियतेचा काळ होता. कारण ह्या 20 वर्षांमध्ये जी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत त्यातून पुढच्या 200 वर्षाचं माणसांचं भविष्य ठरणार आहे. त्यामुळे एका दृष्टीने आपण भविष्याचा इतिहास लिहितो आहोत आणि आपल्याला एक खूप मोठी संधी आहे की सामाजिक असमानतेवरती आपण मात करू शकतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि गेल्या 2.5 लाख वर्षांचं माणसांचं संचित शहाणपण या सगळ्याची आपण एकत्र एक सांगड घालू शकतो आणि एक चांगलं भविष्य हे पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण करू शकतो. हे जे सगळं काही मी तुमच्याशी बोलले हे ह्या 2 संस्थांचं जे मी काम करते त्याच्यातनं मला मिळालेलं ज्ञान आहे जे मी तुमच्याबरोबर वाटण्याचा प्रयत्न करते. समुचित एन्व्हायरोटेक ही माझी स्वतःची सल्लागार कंपनी आहे. आम्ही शाश्वततेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातही काम करतो. आणि इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज हे एक भारताच्या पातळीवरचं नेटवर्क आहे ज्याच्यामध्ये संस्था आहेत, काही हरित उद्योग आहेत, काही व्यक्ती आहेत आणि त्या सगळ्यांचा भर हा विशेषतः वातावरण बदल आणि तापमान वाढ ह्या संदर्भात जे काही फटके बसत आहेत आज भारतामध्ये त्याच्यापासून विशेषतः ग्रामीण आणि वंचित समूहांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही काम करतो. धन्यवाद.